प्रेस कॉन्फरन्स फक्त गव्हर्मेंट हायस्कुलाच्या संदर्भात आसा. आमचे कडेन 9 गव्हर्मेंट हायर सेकंडरी स्कूल्स आसा थ्रू आउट गोवा आनी 78 गव्हर्मेंट हायस्कूल्स आसा. ह्या गव्हर्मेंट हायस्कुलांनी टोटल 1573 भुरगे एपियर जाल्ले फाटल्या SSC एग्जामीक. तातूंतले 1437 भुरगे पास जाल्या. सामकें म्हाका आनंद जाता सांगपाक की आउट ऑफ 78 41 स्कुलाचो रिजल्ट 100% आसा आनी 13 स्कुलाचो रिजल्ट 100% जावपाचो तो एका भुरग्याक लागून मिस जाल्लो आसा. आनी मे बी एटीकेटी किंवा त्या भुरग्यांक परत एपियर जाल्यार जुलय एग्जामीक ते पास जावंक शकता. सो आमचे टिचर्स आनी आमचे हेडमास्टर्स गव्हर्मेंट हायस्कुलाचे खूब एफर्ट्स घेता आनी त्या खातीर CM सरान मुद्दाम म्हाका सांगलें की तांकां सगळ्यांक हेडमास्टरांक ऑनर करपाक जाय आनी आज स्कुलान हेडमास्टर तांची गरज आसा. म्हणून टोकन म्हणून आमकां डायरेक्टर एज्युकेशन, सेक्रेटरी एज्युकेशन प्रसाद लोलयेकर सर, डायरेक्टर SCRT मॅडम मेघना शेटगांवकर, स्टेट प्रोजेक्ट डायरेक्टर डॉक्टर शंभू गाडी, सिंधू प्रभुदेसाई डेप्युटी डायरेक्टर ऑफ एकेडमिक आनी पॉल फर्नांडीस आमी सगळे हांगा आयिल्ले आसा. जस्ट तुमकां सांगपाक की आमची गव्हर्मेंट स्कुलां एकदम बरो परफॉर्मन्स दिता गोवा बोर्डाच्या एग्जामीक सदांच. नॉर्मली फक्त गोंयाकच न्ही तर सगळ्या आमच्या एकूणच भारतांत नॉर्मली कितें जाता की पालकाचो फर्स्ट प्रिफरन्स जो आसता तो एडेड किंवा प्रायवेट स्कुलाक आसता. गव्हर्मेंट स्कुलाक निमाणें प्रिफरन्स दिवप जाता. म्हणून सरकारान फाटलीं कांय वर्सां गव्हर्मेंट स्कुलाचो इन्फ्रास्ट्रक्चर अपग्रेड करपा खातीर मुद्दाम वावर केला. आनी फक्त इन्फ्रास्ट्रक्चर अपग्रेड करून सरकार रावली ना तर ह्या मुखार सुद्दां जे कोण गव्हर्मेंट टिचर आसात तांकां त्यांची जी पळय एकाडेमीक डेव्हलपमेंट जावची ह्या खातीर तांकां सतत ट्रेनींग दिवपाचें काम आमी करतात. आनी ह्या मुखारय तांकां अशेंच सतत मुखार ट्रेनींग दिवपाचो आमी प्लॅन तयार केल्लो आसा. ह्या फुडें सगळीं जे गव्हर्मेंट टिचर्स जे आसात स्कुलाचे तांकां ट्रेनींग दिवपाचो प्लॅन माननीय मुख्यमंत्र्याच्या मार्गदर्शना खाला आमी प्रिपेर केला. आनी त्या खातीर वेगवेगळ्यो ज्यो कितें भारतभर ज्यो अश्यो ट्रेनींग दिवपी संस्था आसात त्या संस्था कडेन आमी टायअप केल्लो आसा. उदाहरणार्थ NCERT, NIPA, त्या बरोबर इंडियन स्कूल ऑफ बिझनेस ह्या बरोबर आमी टायअप केला आसा. त्याच प्रमाणे सगळ्यात व्हडलो टायअप आमच्या आसा म्हणटा तो इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स जी आयची भारतांतली सगळ्यात व्हडली संस्था जाका NIRF रँकींग म्हणात किंवा वर्ल्ड रँकिंगा भितर जी पयली आसा ती इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बेंगलोर हांचे बरोबर आमी टायअप केल्ले आसा सगळ्या सायन्स टिचरांक ट्रेनींग दिवपा खातीर. सो ह्या टायअपांतल्यान टिचराचो अपग्रेडेशन वाडटलें आनी त्याच बरोबर इन्फ्रास्ट्रक्चर स्कीम मुखार चालीक लावपा खातीरय आमी मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शना खाला चीफ मिनिस्टर्स विद्या स्कीम जी इम्प्लिमेंट करपाच्या ह्या वर्सासान सुरू जातली. तर मूळ सांगपाचो मुद्दो म्हळ्यार पालकांचो प्रिफरन्स फर्स्ट प्रिफरन्स गव्हर्मेंट स्कूल जातले ह्या पद्दतीन आमी सगळ्यांनी काम करपाक जाय अशें आमकां आदेश मुख्यमंत्र्यांनी दिल्लो आसा की त्या पद्दतीन तुमी काम करात की फाल्यां सकाळी की पयलो पालक आपलो भुरग्यांक गव्हर्मेंट स्कुलान धाडटलो अशा तरेचे इन्फ्रास्ट्रक्चर आनी अशा तरेचे टिचर आमी गव्हर्मेंट स्कुलाक तयार करपाक जाय. त्या खातीर आमी वावर करतात. आजय जो पळय गव्हर्मेंट स्कुलांतल्या टिचरांनी जो रिजल्ट दिला तो खरोखर खूब बरो आसा. कारण आमकां बऱ्यांतलो बरो भुरगो मेळना, आमकां गाळ आशिल्लो तो मेळटा आनी बाकी कडेन दुसरे कडेन फेल जालो तो सुद्दां गव्हर्मेंट टिचरां स्कुलाक येता. इतले आसुनूय इतल्या स्कुलांनी 100% रिजल्ट दिवप आनी तेंय बी णवेक भुरगो डिटेन करनासतना दिवप. नाजाल्यार खुबशे स्कुलां 9वेक डिटेन करतात आनी 10वेक 100% दितात. ते करनासतना दिवप ही गव्हर्मेंट स्कुलाच्या टिचरांची आनी हेडमास्टरांची एक जी कितें तेमी हो परफॉर्मन्स दिल्लो आसा हो कौतुकास्पद आसा. त्या खातीर मुख्यमंत्र्यान तेंची दखल घेवन त्यांचो एक वेगळो फेलिसिटेशन कार्यक्रम दवरला. पूण आयच्या तारखेक तांकां हांगा येवपाक मेळ्ळें ना कारण ते व्यस्त आहात कितें भुरग्याक
सर्टिफिकेट दिवपा लिव्हिंग सर्टिफिकेट किंवा मुखार वचपा खातीर म्हणून ही फक्त टोकन म्हणून ही प्रेस कॉन्फरन्स आमी घेतात. मुख्यमंत्री ह्या प्रेस कॉन्फरन्साद्वारे मुद्दाम ह्या टिचराचे आनी हेडमास्टराचे अभिनंदन करपाक सोदतात म्हणून ही प्रेस कॉन्फरन्स आसा. त्या बरोबरच आमचो मुखाल्लो जो कितें अपग्रेड करपाचें आसा तो वावर आमचो ह्या मुखारय चालू उरतले अशें हांव तुमकां सांगता आनी माननीय मुख्यमंत्र्याक विनंती करता की ताणें आपलें संबोधन करचें. सगळ्यात पयली तुमच्या सगळ्यांचे आयच्या प्रेस कॉन्फरन्सान स्वागत करता आनी आमी सगळे आमच्या स्कुलाचे हेडमास्टर्स आनी टिचर्स जेंच्यांनी एफर्ट्स घेतले तांचे कॉंग्रॅच्युलेशन्स हांव सगळ्यात पयली करता आनी बिहाफ ऑफ दॅट टोकन म्हणून आमी आमचे सेक्रेटरी एड्युकेशन, डायरेक्टर एड्युकेशन आनी ऑल टॉप स्टाफ हांकां बुके दिवन तेजें अभिनंदन करता. बोर्डाचो रिजल्ट 92 पॉयंट आनी 25% लागलो. हांव गोंयांतल्या म्हज्या सगळ्या भुरग्यांचे खूब खूब अभिनंदन करता आनी परत एकदां म्हणजे 12वेंत आनी 10थांतूय बी चलयांनी खूब मोठी पर्सेंटेज घेतली, चलयांनी खूब चड मार्क्स घेतले, त्या खातीरय त्या चलयांचे सगळ्यांचे अभिनंदन. पुराय गोंयभरांतल्या सगळ्या टिचर्सांचे खूब खूब अभिनंदन. विशेष अभिनंदन करपाक आज आमी हांगासर जमल्यात आमच्या गव्हर्मेंट हायस्कुल्स हांचे. आमी पळयता की 78 गव्हर्मेंट हायस्कुल्स आसा, तातूंतल्या 41 हायस्कुलांतल्यान 100% रिजल्ट लावप खरोखरूच अभिनंदनास्पद पात्र आसा. हांव प्रावड फील करता बींग एज अ एड्युकेशन मिनिस्टर, कारण आतां प्रसादान सांगल्या त्या प्रमाणे 13 इश्कॉलांनी उरलेल्या फक्त एक सब्जेक्ट उरला ताका एटिकेटी मेळ्ळ्या. म्हणजे कदाचित रिवॉल्युशन आसत किंवा बाकीचे म्हणजे ह्याय 13 इश्कॉलांनी वेळ पडलो जाल्यार आमकां 100% मेळपाचे चान्सीस आसा. उरलेल्या हायस्कुलांतलो रिजल्ट सुद्दां इट इज ऑलमोस्ट मोर दॅन 70 to 80% रिजल्ट उरलेल्या सगळ्या गव्हर्मेंट हायस्कुलांनी लागला. हांवें हें मुद्दामून कित्याक सांगलें तर आमची सगळीं हायस्कुलां ही रिमोट एरियांनी आसा. आमच्या कडेन सगळे कडेन भुरगे येवपी हे एवरेज भुरगे आसात. म्हणजे वेळ पडलो जाल्यार थोडे कडेन सिंगल पेरंट्स भुरगे आसात, थोडे कडेन ऑर्फन्स भुरगे आसात, तर मॅक्झिमम भुरगे हे मिडल क्लासांतले भुरगे आसात. एकटो सुद्दां भुरगो गव्हर्मेंट हायस्कुलांत येवपी खंयसरूच ट्युशन क्लासीसाक वचना किंवा एडिशनल ट्युशन्स जे आसा पळय न्ही हे खंयसरूच घेयना. आनी हे सगळें आसतना आमचे सगळे टिचर्स एडिशनल एफर्ट्स घेवन इवनिंग क्लासीस घेवन रेमिडियल क्लासीस घेवन ताका सातत्यान सदोदीत शिकयत आसता. आनी हे सगळें करता आसतना म्हणजे चडांत चड एफर्ट्स ते भुरग्यां कडेन कॉन्सन्ट्रेट करता. बरेच कडेन आत्ताच सेक्रेटरी बाब प्रसाद हांणी सांगलेल्या प्रमाणे एडेड हायस्कुलांतल्यान ड्रॉप आवट जाल्ले भुरगे हे आमच्या हायस्कुलांनी येतात आनी ताज्या उपरांत आमी तांचो 100% रिजल्ट लावंक शकता. बऱ्याचशा एडेड हायस्कुलांत संवय आसा की 9th स्टँडर्डांत तांकां फेल करून दवरप, 9th स्टँडर्डांत 2-2दा बसप, ही संवय आसा. आमच्या एक्काय गव्हर्मेंट हायस्कुलांत अशा पद्दतीन कोणाकूच डिटेन करून फाटल्यान दवरिना, तर ताका परत एकदां प्रमोट करीत आसता. आनी हे सगळें करता आसतना आमचे सगळे टिचर्स, मागीर आमचो SCRT आसतले, बाकीचे सगळे म्हणजे जितक्यो एक्टिविटीज आमी परफॉर्म करपाक जाय खूब मोठ्या प्रमाणांत आमी इतर सगळ्यो एक्टिविटीज आमच्या गव्हर्मेंट हायस्कुलांत घेता. विशेष करून स्पोर्ट्स एक्टिविटी आनी कल्चरल एक्टिविटी हे सातत्यान बाकीच्या ओवरऑल डेव्हलपमेंट ऑफ द स्टुडंट हे जावपाक जाय हाज्या खातीर आमचो सदोदीत प्रयत्न आसता. आनी ते जावचे म्हणूनय बी आमी सदोदीत आमच्या सगळ्या स्टुडंट्सांक सगळी कडेन पार्टिसिपेट करपाक लायता. सगळी कडेन ते ऑलवेज पार्टिसिपेट करता आनी इतकें सगळें करुनूय बी 10th स्टँडर्डांत खूब बरो रिजल्ट हाडटा. फाटल्या 5 वर्सांच्या कार्यकाळांत हांवें मुख्यमंत्री म्हणून आमची सगळी गव्हर्मेंट प्रायमरी आसतली, सेकंडरी आसतली, हाय सेकंडरी आसतली, बरेच कडेन आमी इन्फ्रास्ट्रक्चरांत खूब मोठो बदल जो आसा हो सगळी कडेन हाडला. खूब मोठ्या प्रमाणांत मिनिमम टू मिनिमम एखादो दुसरो क्लासरूम आमी स्मार्ट क्लासरूम प्रत्येक हेतून दिल्या, तांकां हॉल एवेलेबल करून दिल्या, लॅब अपग्रेड केल्या, आमी रोबोटिक्स युनीट स्टार्ट केला, कॉम्प्युटर लॅब नवीन दिल्या, लायब्ररीज आनी लॅबॉरेटरीज ह्यो नवीन किंवा रिनोवेट आमी आमच्या गव्हर्मेंट हायस्कुलांत केल्या. आमी आमच्या सगळ्या गव्हर्मेंट हायस्कुलांनी KTCL बसीस आमच्यो प्रोवायड केल्या जेणे करून भुरगे अप टू डेट थंय पावचे.
आणि कालांतरात आमी आमच्या हायस्कूल्स आसत जाल्यार ताका तेकोन दुसऱ्या हायस्कुलाक आमी परमिशनूय दिना. सांगपाचो उद्देश इतकोच आसा, हांव म्हज्या पुराय गोंयभरांतल्या सगळ्या पॅरंट्सांक सांगपाक सोदतां की आमी गव्हर्मेंट हायस्कुलांचो स्टँडर्ड हो खूब मोठ्या प्रमाणात आमी अपग्रेड केल्लो आसा इन्फ्रास्ट्रक्चर वायज. आनी आमी ह्युमन रिसोर्स म्हणजे थंय आशिल्ले आमचे टिचर्स, पयलीं थोडे कडेन लेक्चर बेसिसांनी टिचर आशिल्ले, हालींच आमची रिक्रुटमेंट जाल्या उपरांत प्रमोशन जावन फूल टायम टिचर्स आमी सगळे कडेन दिवपाक सुरवात केल्या. उरलेल्या टिचरांची रिक्रुटमेंट प्रोसेसूय ऑलरेडी सुरवात जाला. थोड्या दिसांच्या भितर तोय प्रोसेस आमचो कंप्लीट जातलो आनी जेणे करून सगळ्या हायस्कुल्स आनी हाय सेकंडरी हांकांय बी आमचे फूल टायम टिचर्स जे आहा मेळटले. चडांत चड पेरंट्सांनी त्या खातीर गव्हर्मेंट हायस्कुल्स आनी गव्हर्मेंट हाय सेकंडरी निग्लेक्ट न करता आपल्या भुरग्यांक तांच्यानी एडमिशन्स जी आसा पळय ही गव्हर्मेंट हायस्कुलांत दिवची. हे सगळें सांगता आसतना अजुनूय आमची एडेड स्कुलां जी आसा पळय न्ही गव्हर्मेंटाची फूल एड घेतात, पण काही प्रमाणात एडिशनल पयशे भुरग्यां कडल्यान घेवपाची तांकां संवय जाल्या वेगवेगळी. कारण आमी आमच्या हायस्कुलांत जशें युनिफॉर्म फ्री ऑफ कॉस्ट दिता ताका गरज आसा ताका बुक्स आमी टील 10th स्टँडर्ड पर्यंत, टेक्स्ट बुक्स आमी टील 10th स्टँडर्ड पर्यंत फ्री दिता. ओके, स्टँडर्ड टू 10th स्टँडर्ड पर्यंत एकूय पयसो कोणाकूच कसलोच भरचो पडना. इवन दो तांकां लागपी सगळ्यो गजाली आमी फ्री ऑफ कॉस्ट दिता. आनी पॅरलली आमी थोड्या जाणांचो जो म्हणजे इंग्लिशूच शिकपाक जाय हेजेर एक थोडोसो भर आसता. हांव कळपा खातीर म्हणून सांगता, आमच्या सगळ्या गव्हर्मेंट प्रायमरी हायस्कुलांनी आमचे कडेन गव्हर्मेंट टिचर्स हो जरी फूल टायम ना जालो जाल्यार दोन प्रायमरी स्कुलांनी मेळून आमचो एक इंग्लीश टिचर हो कंपल्सरी आसता. म्हणजे 3 दीस इंग्लीश शिकोवपाचो टिचर हो 1st to 4th ह्या प्रायमरी स्कुलांत आमचो इंग्लीश टिचरूय बी वयता. आनी प्रसादान दुसरी गजाल एड केला त्या प्रमाणे आमचे सगळे टिचर्स हे आमी तांकां टायम टू टायम ट्रेनींग ही कंटिन्युअसली ट्रेनींगूय दीत आसता. वेगवेगळ्या पद्दतीच्यो ट्रेनींगूय ऑलरेडी दिवपाक आमी सुरवात केल्या. म्हणून म्हज्या सगळ्या पॅरंट्सां खातीर रिक्वेस्ट आसा की सगळ्या जाणांनी मोठ्या प्रमाणात एडमिशन्स जी आसा पळय न्ही ही गव्हर्मेंट हातूंतल्यान घेवची. दुसरी गजाल 12वीचोय रिजल्ट ऑलरेडी जाला. 12वीच्या सगळ्या भुरग्यांचें हांव खूब खूब अभिनंदन करता. JEE आनी नीट दोनूय एग्जामी जाल्यार तांचोय रिजल्ट जो आसा पळय न्ही थोड्यांचो जालो. नीटाचो CETचे रावंड सुरवात जातले. तांच्याय खातीर करियर ऑप्शन्स वेगवेगळी गोंयांत एवेलेबल आसा. त्या सगळ्या करियर ऑप्शन्स जे आसा पळय न्ही ती एक्सप्लोर करची. वेगवेगळे कडेन आमी म्हणटा नॅशनल जाल्यार थंयसरूय बी भुरग्यांनी एडमिशन्स घेवची. फिजिओथेरपी आसतले म्हणजे MBBSच्या उपरांत BDSच्या उपरांत फिजिओथेरपी आनी पॅरामेडिकल वेगवेगळे कोर्सीस गोवा मेडिकल कॉलेजींनी सुरवात केल्या. आनीकूय वेगवेगळे कोर्सीस म्हणजे इवन दो फिजिओथेरपी एंड बॅचलर ऑफ नॅचरोपॅथी ह्योय कॉलेजी गोंयांत सुरवात जाल्या. त्या खातीर वेगवेगळी ऑप्शन्स भुरग्यांक सुरवात आसा. बरेचशे फावटी करियर चूज करता आसतना भुरगीं हातूंतल्यान क्वॉलिफायड बरे करियर चूज केल्ले भुरगे हे क्रिएट जावपाक जाय. इन लॉंग रन गव्हर्मेंट बरेचशे RR म्हणजे रुल्स एंड रेग्युलेशन्स फॉर द आमकां जेका गव्हर्मेंटांतल्या वेगवेगळ्या पोस्टांक जे RR बदलपाच्या विचारांत आसा. कारण इन फ्युचर आमी जेका म्हणटा की आमकां फॉर एग्जाम्पल लॅब टॅक्निशियन जाय आसत जाल्यार पयलीं कोणूय 12वी केल्लो लॅब टॅक्निशियन आसतालो ते जावचें ना. इन फ्युचर इट वील बी फॉर द सायन्स ग्रॅज्युएट आसत किंवा सायन्स सब्जेक्ट पास आउट अशा पद्दतीचे वेगवेगळे म्हणजे जुने RR जे आसा गव्हर्मेंट जॉबांतले किंवा प्रायवेट सेक्टरांतले हे सगळी कडेन चेंजीस करपाक घेतला. न्यू एड्युकेशन नॅशनल एड्युकेशन पॉलिसी 2020 ऑलरेडी आमी प्री प्रायमरी लेवलांतल्यान जी इम्प्लिमेंट केल्ली. अंदूच्यान आमचो विचार सुरू आसा की 9th स्टँडर्डांतल्यान इम्प्लिमेंट करतले. ताच्या खातीर वेगवेगळे वॉकेशनलचे सब्जेक्ट आमी इंट्रोड्यूस करपाक शकला. अशा पद्दतीन एड्युकेशन सेक्टरांत वेगवेगळे बदल्स जे नॅशनल एड्युकेशन पॉलिसीक धरून आमी ऑलरेडी करपाक सुरवात केल्या. त्या खातीर सगळ्या पॅरंट्सांनी सहकार्य करचें. एडमिशन 11वेक मेळनासतना एकूय भुरगो उरचो ना हाजी आमी दखल घेतल्या. त्या खातीर एट प्रेझेंट आसलेल्यो म्हणजे जवळपास 100 हायर सेकंडरीज गोंयांत आत्तां आसा. आमच्यो 9 हायर सेकंडरी आसा गव्हर्मेंटाच्यो आनी 91 हायर सेकंडरीज प्रायवेट सेक्टरांत गव्हर्मेंट एड दिवन चलयता. म्हणजे इनडायरेक्टली इट इज एन गव्हर्मेंट एडेड आमी 91 चलयतात. ताज्या भायर आनी 4 हायर सेकंडरीज ह्यो अनएडेड हायर सेकंडरीज गोंयांत आसा. त्या खातीर बरेचशा जाग्याचेर खूब जाण जेंकां परमिशन्स ना म्हणजे थोडे कडेन जे आसा हायर सेकंडरी बीन परमिशन नासतना बी थोडे चलोवपाक शकता. पण ह्या सगळ्या जाणांक जेंकां परमिशन्स आसा अशा जाग्याचेर तेंच्यांनी एडमिशन्स घेवची ही सगळ्या जाणांक रिक्वेस्ट. हांव परत एकदां आमचे सगळे हेडमास्टर्स आनी सगळे गव्हर्मेंट हायस्कुलांतले टिचर्स ह्या सगळ्यांचे जेंच्यांनी 100% रिजल्ट लायलो ताज्या बद्दल खूब खूब तांचें अभिनंदन करता.
परत केन्ना तरी सेपरेट कार्यक्रम दवरून आमी तांचो फेलिसिटेशन जे आसा पयलीं हेडमास्टर्स आनी टिचर्स हांचे करपाचें आसा की तांच्यांनी एफर्ट्स घेतले, तांच्यांनी कश्ट घेतले. नो डावट भुरग्यांचे एफर्ट्स आनी कश्ट आसाच, कारण तांकां स्वताचें करियर करपाचें तितून तांच्या पेरंट्सांचोय वांटो आसा. बट एवरेज स्टुडंट्स घेवन सुद्दां अशा पद्दतीचो रिजल्ट लावप हें खूब म्हत्वाचें आसा आनी त्या खातीर सगळे जाण अभिनंदनाक पात्र आसात. हांव परत एकदां सरकाराच्या वतीन सगळ्यांचें खूब खूब अभिनंदन करता आणि अशाच पद्दतीन ओवरऑल डेव्हलपमेंट ऑफ द स्टुडंट्स ही सातत्यात करपा खातीर सगळ्यांनी वांटेकारी जावचें आणि गोंयांतल्या सगळ्या समेस्त गोंयकारांनी परत एकदां गव्हर्मेंटाच्या हायस्कुल्स आनी हाजेर आमी खूब मोठो बदल जो केला तेतूंत तेंच्यांनी वांटेकारी जावचें. देव बरें करूं. टीचर सफिशियंट आसा तुमचे कडेन? टीचर सफिशियंट आसा? टीचर्स आमचे कडेन सफिशियंट आसा. ऑलरेडी आमी एक्शन घेतलें. एडेड स्कुलाक बी ताका एडेड स्कुलांक कसलेच पयशे घेवपाची गरज ना. आमी सगळे तेंचे टीचर सॅलरी आमी पेमेंट करता, तेंच्या आमी रेंट आमी दिता, बिल्डींग रेंट आमी दिता, मेंटेनन्स ग्रँट आमी दिता. इस्कॉलाचो पेंट मारपाक सुद्दां पयशे आमीच दिता. थोडे जाण पेंट मारूंक बी पयशे लोकां कडेन मागता म्हणून सांगता. बालरथ जो आहा पळय न्ही त्या बालरथाचे आमी आतां पयशे वाडोवन वयले म्हणून 4.25 लाख रुपया केला. रायट, 5 लाखाच्या वयर केला. ते बस जी मेंटेन करिना पळय न्ही ते तेंचें काम आसा. त्या एडेड स्कुलाच्या हेचेर डिपेंड आनी म्हणून जर फिटनेस घेतलेलो जर तेंच्यांनी चलयल्यो जाल्यार आमी तेजेर एक्शन घेतले. म्हणजे 5 लाख रुपया तांकां आमी डायरेक्टली बसी खातीर दिता. तितून ड्रायव्हर सॅलरी, क्लिनर सॅलरी सगळे आयले. बरेच जाण म्हणजे हितून मिसगायड जे आहा खरीच आसा, ट्रान्सपोर्टाचे पयशे दी आनी कितें पयशे दी, त्या खातीर तेंच्यांनी आपल्या लिमिटान बस चलोवची आणि तितक्या पयशांनी ती चलूं शकता. सर 3rd आणि 6th स्टँडर्डचे पोर्शन कितें सिलेबस चेंज जाले थर्ड आणि 6th स्टँडर्डाचे पयलीं एनसीईआरटीन सांगिल्लें की पोर्शन बुक्स चेंज जाल्यात ना, पण आता 6th स्टँडर्डाचे तांचे कडल्यान फीडबॅक आयला की 6th स्टँडर्डान अजून तांचे कंप्लेन दिया म्हणून रायटिंगान कंप्लेन दिल्यार तेजेर आमी एक्शनूय घेतले. सर 9th स्टँडर्ड आणि एलईची इम्प्लिमेंटेशन म्हटला पण कितें म्हणून कशी आसता त्याची रिव्ह्यू अजून 9th स्टँडर्डाक एनईपी इम्प्लिमेंटेशन करपा खातीर आमची पुराय तयारी आसा काय ना हाजी रिव्ह्यू घेवपा खातीर आमी फाल्यां मिटींग दवरली आसा सगळ्या कमिटी मेंबरां बरोबर. आनी ती मिटींग घेतले नंतर उपरांत ते बाबा आमी इम्प्लिमेंटेशन आमी फसाड मॅनरान वचपाक सोदनात, मागीर बाबा प्रॉब्लेम जालो हो सारको ना तो सारको ना म्हणून ती रिव्ह्यू घेतले नंतर आमी तेजेर मागीर आमी गव्हर्मेंटा कडेन सीएमा कडेन प्रपोजल दितले. आमी ह्या वर्साच्यान वतात का फुडल्या वर्साच्यान वतात ते 9th स्टँडर्डा खातीर एका. सर तुमी म्हणले की एक स्टुडंट खंय तरी कन्फ्यूज जाता आपले करियर चूज करपाक, सो तुमकां अशें दिसना की पेरंट्साकूय बीन एक टीचर पीटीए जे आसता तांकांय बीन खंय तरी गायडन्स करपाची गरज म्हणजे आमी करियर गायडन्स जे आसा पळय न्ही आमच्या हायस्कुलांनी कंटिन्युअसली करीत आसा. करियर गायडन्सच्यो सिडीज आमी सगळ्या हायस्कुलांच्या टिचर्सां कडेन दिल्या. तांच्या वेळच्या वेळी वर्सान एकदां आमी तेंची ट्रेनिंगूय घेता. त्या खातीर पेरंट्सांनी सगळ्या आपल्या भुरग्याक घेवन ज्या हायस्कुलान वयता त्या हायस्कुलांतल्या टिचरा कडेन डिस्कस करचें. 10वी पास जाल्या उपरांत आपल्या भुरग्याक कितें करियर चूज करपाक जाय तें आनी टिचरांचे गायडन्स घेवन आनी सगळ्या टिचरांनीय बी हांव एडेड स्कुलाच्याय सगळ्या टिचरांक एडवायज करता की तांच्यांनी इंडिविज्युअल कावन्सिलींग भुरग्यांक करचें जेणे करून ते प्रॉपर करियर जे आहा पळय तें चूज करपाक शकतले. आपल्याक फुडें कितें करपाक जाय ताका लागून आतां कित्याक एडमिशन घेवपाक जाय. हांवें जशें सांगलें की BSc नर्सिंगाक वचूंक जाय एखाद्या भुरग्याक 80% पडलेल्या भुरग्याक, ताका जर प्रॉपर करियर सांगलें ना जाल्यार ते आर्ट्साक वता. ताका म्हणटा सायन्सीचो भंय दिसता म्हणून. बट ते भुरगे 80 पडलेले सायन्स सहज पास जावपाक शकता. बट ताका प्रॉपर गायडन्स नासल्या कारणान ते रॉंग करियर चूज करता आनी उलट तेजी वर्सां फुकट वयता हेंय म्हणणें आसा. त्या खातीर ग्रामीण भागांतल्या सगळ्या भुरग्यांक म्हणजे त्या भुरग्यांनी आपल्या पेरंट्सांक घेवन टिचरा कडेन वयता आनी टिचरांनी ताका एक्झॅक्टली करियर कितें चूज करपाक जाय म्हणजे तूं आतां कितें सब्जेक्ट घेवपाक जाय 11वे 12वेक तें सांगचें. सो रिगार्डींग करियर गायडन्स अंतरंग फावंडेशन हे ऑलरेडी आमचे सगळ्या स्कुलांनी क्लासीस बी कंडक्ट करता भुरग्यां खातीर आनी पेरंट्सां खातीर पीटीएच्या मिटिंगेचे सेशन घेता. आनी आतां आमी TCS आयना कडेन एक MOU सायन केला आनी TCS आयनाचे सॉफ्टवेरूय प्रत्येक भुरग्याक एवेलेबल आसतले करियर गायडन्स. प्लस समग्र शिक्षाच्या वतीन कावन्सिलरी करियर कावन्सिलरी आमी अपॉइंट करतले. डिस्कशन आसा.
अजून फायनल जावना. आणि पॅरा टिचराचो जो प्रॉब्लेम आशिल्लो तो सॉर्ट आउट जालो तो. सगळ्या टिचरांचे प्रॉब्लेम सॉल्व झाल्या, कारण पयले फावटी पॅरा टीचर आसतले, पार्ट टायम टीचर आसतले, परत तुझे लेक्चर बेसीस टीचर आसतले. जितक्यांचो प्रॉब्लेम आमच्या ह्या टेन्युअरान सॉल्व जाला तो आयज पर्यंत केन्नाच सॉल्व जावंक नासलो. सगळ्यांचे प्रॉब्लेम सॉल्व जाले. ताका रेग्युलर पेमेंट्स मेळपाक लागले, वयल्यान बरो पेमेंट मेळपाक लागलो हँडसम. जरी कॉन्ट्रॅक्ट बेसिसचेर आसले आनी हे सुद्दां असले आसतात, वी आर पेईंग देम गूड म्हणटा तसं